वेलकम टू PNP डायरीज। तर आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी। तर त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे इथे चिकन बिर्याणीला लागणारे आपण मॅरिनेशनला जे जे काही वस्तू टाकणार आहेत तर मी तितकेच इन्ग्रेडियंट त्याच्यावर ठेवलेले। मिड व्हिडिओला मी तुम्हाला राईस कुक करताना हाफ बॉईल करताना काय काय टाकायचं ते मी पुढे सांगेल। सो इथे आपण घेतलेलं 1 किलो चिकन। आता मी खडे मसाले दाखवते। तर यात आपण घेतले स्टार फुल 1, 2 मोठी इलायची, ह्या 3 ग्रीन ह्या छोट्या इलायची आहेत, ही जावित्री घेतली आहे, सिनेमन स्टिक घेतली आहे। मग आपण घेतलेलं इथे काळी मिरी, लवंग आणि बे लीव्स म्हणजे तेजपान। आणि इथे दही घेतलेली आहे, दही आपण यात टाकू। तर मी त्याची क्वांटिटी तुम्हाला टाकताना सांगेल। इथे आलं लसूण 2 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पुदिना घेतलाय आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। तर हे जे काही प्लेटमध्ये ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहेत आणि फक्त यात मी जी मिरची घेतली आहे तिला स्लिट करून यात टाकणार आहे। आणि पावडर मसाल्यामध्ये आपण घेतलेलं आहे जिरा घेतलाय 1 स्पून म्हणजे हा स्पून मी यूज केलेला आहे। तर मी यात मीठ घेतलंय 2 स्पून, मी तिखट घेतलंय 1 स्पून हळद घेतली आहे आणि यात 3 स्पून मी धना जिरे पूड आहे हे ते घेतलंय। आणि यात आपण चिकन बिर्याणी मसाला घेतलाय, कुठलाही एव्हरेस्टचा किंवा सुहानाचा कुठल्याही ब्रँडचा हा बिर्याणी मसाला तुम्ही यूज करू शकता। तर मी आता हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलंय सगळं। तर आपण हे पूर्ण यात टाकू। यात मी सगळे खडे मसाले टाकते। आपण जे पावडर मसाले घेतले होते ते सगळे यात टाकते। यात मी बिर्याणी जो मसाला आहे तो यात घेते। तर मी पूर्ण 1 किलोला हाफ पॅकेट यूज करते। 50 ग्रॅम हे माझं बिर्याणी मसाला होता, तर त्यातून मी हाफ यूज केलेला आहे आणि हाफ मी ठेवणार आहे। सो यात मी टाकते हे मिरची 2 घेतल्या होत्या तर त्याला मी आतून स्लिट करून घेतलेलं आहे आणि ह्या दोघंही आपण यात टाकू। आपण थोडी दही घेणार आहेत मॅरिनेशनसाठी। सो मी इथे टमाट्याचा वापर नाही करत आहे, मी दही घेते। दही ही माझी फ्रेश आहे म्हणजे ती आंबट नाही राहत। तुम्ही दही घ्यायच्या आधी तिचं आंबट आहे की नाही ते चेक करूनच घ्यायचं, कारण की नाहीतर आपली बिर्याणी आंबट होऊन जाते। सो घेताना दही फ्रेश घेतली तर खूप चांगलं। तर ही 250 ग्रॅम ही दही घेतलेली आहे मी। 1 बाउल दही ही आपण पूर्ण यूज करणार आहेत। आणि यात मी तूपही टाकते। हे घरचं तूप आहे। तर मी यात 2 स्पून तूप टाकलंय। आता मी याला मिक्स करून घेते आणि याला मॅरिनेशनसाठी 1 ते 1.5 तास आपण ठेवणार आहे। तर आपलं मॅरिनेशन हे मिक्स झालंय। आता याला मी 1-1.5 ताससाठी फ्रीजमध्ये ठेवते। आणि मी ह्या साईजचा कांदा घेतलाय 5 घेतले मी आणि त्याला चॉप करून घेतलाय। मी मॅरिनेशनचं आपलं जे करत होती त्याच्या आधीच मी याला कट करून घेतले आणि याला सॉल्ट लावून ठेवलं होतं। अर्धा तास झाला याला। सो याला पाणी सुटतं ना, तर हे लवकर आपला तो बरिस्ता जो बनवतो आपण याला तेलात जेव्हा तळलं जातं तर ते लवकर होते ती प्रोसेस। त्याच्यासाठी आपण अगोदरच मीठ लावून ठेवायचं। 1 किलो चिकनला आपण 1 किलो हा राईस घेतलेला आहे। मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि आता मी कांदे फ्राय करून घेते तेलामध्ये।
तर तितक्या टाईममध्ये याला भिजू द्यायचं। इथे मी इंडिया गेटचा बासमती राईस घेतलेला आहे। सो आता आपण यात तेल टाकू आणि हे कांदे जे आहेत ते तळून घेऊ। इथे मी 1 बाउल ऑइल घेतला आहे, याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यात मी ऑनियन टाकणार आहे। फ्लेम मी हाय ठेवली आहे आणि जे आपण कांद्यांना मीठ लावून घेतलं होतं तर त्याचं पाणी सुटलेलं असतं, तुम्ही बघू शकतात। बघा इथे थोडंसं झूम कर, दिसतंय का? आता कांद्यांना टाकायच्या अगोदर याला असं पिळून घ्यायचं आणि मग हे कांदे यात टाकायचे। हे कांद्याचं पाणी असं उरलं आहे तर हे फेकून द्यायचं। हे याला फुल फ्लेमवरच होऊ द्यायचं। तोवर मी गार्निशिंगला ज्या वस्तू लागेल त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इथे ह्या स्टेजला जेव्हा कांदे आपले येतात त्या टायमाला आपण गॅसची फ्लेम ही स्लो करायची, नाहीतर ते करपतात। तर आपण राईस थोडा हाफ बॉईल करू, म्हणजे तो आपल्याला 80% बॉईल करायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत थोडे खडे मसाले, जसं लवंग 2 घेतलेले आहेत, 5 आपण काळी मिरी घेतलेली, 1 स्टार फूल घेतलेलं आहे आणि इथे दालचिनीचा 1 तुकडा घेतला आहे, 1 निंबू घेतलेला आहे। तर आपण त्याचा रस यूज करणार नाहीयेत, फक्त त्याला हाफ बॉईल करायला जेव्हा टाकू तर मी तुम्हाला दाखवते ती प्रोसेस, तर त्या पद्धतीत आपण टाकू याला। इथे थोडे मी पुदिना घेतलेला आहे, तो रफली चॉप करून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली, चॉप करून घेतलेली। तर आपण हे कांदे काढून घेऊ। आणि थोडेफार कांदे जर यात असतील तर ते आपण आपल्याला जे मॅरिनेट आपण केलेलं होतं ते यातच टाकणार आहेत, तर काही राहत असतील तरी चालणार। तर हे मॅरिनेशन जे आहे ते आपण यात कंप्लीट टाकून देऊ। याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं। आपण कांद्याच्या तेलातच याला भाजीला पूर्ण होऊ देणार आहेत आणि फ्लेम 5 मिनिटासाठी फुल करायची। स्प्रेड करून ठेवायचं याला 5 मिनिटाकरता। मी कुकरला लीड अजून लावलेली नाहीये, फुल फ्लेमवरच याला 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर आपल्या भाजीला 5 मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात हे थोडे श्रिंक झालेले तुम्हाला पीस दिसतील, अशा कन्सिस्टन्सीमध्ये असतात हे। तर आता याला आपण लीड लावून घेऊ। त्याआधी मी थोडं पाणी घेते यात, तर मी इथे हाफ ग्लास पाणी घेते, गरम पाणी आहे हे। तर आपण हे फुल फ्लेमवर आहे। आता याला छानशी उकळही येते बघा तुम्ही, या कन्सिस्टन्सीला मी याला लीड लावते। तर इथे मी गावरानी चिकन घेतलेलं आहे, तर म्हणून याला थोडा जास्त वेळ लागतो शिजायला। जसं आपण
बॉयलर किंवा कॉकरेल जे चिकन घेतो त्यापेक्षा याला जास्त वेळ लागतो. सो मी याला 1 तास ठेवणार आहे शिजायला. आणि तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर राईस गरम करायचा आहे आपल्याला, जो बॉईल करणार आहेत आपण. तर त्याच्याकरता जे काही आपण करू त्याची पुढची प्रोसेस मी साईडच्या गॅसची दाखवते. हे होत राहील तोपर्यंत याला थोडं मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवू आणि यात आपले जे खडे मसाले आहेत ते सगळे टाकू. थोडासा पुदिना टाकू. बाकी मी गार्निशिंग करता पण ठेवते. कोथिंबीर पण मी थोडीच टाकली आहे. 2 स्पून मी तूप टाकते. तूपमुळे आपला जो राईस असतो तो व्हाईटच राहतो. आणि इथे मी जे लेमन्स जे घेतलेले आहेत त्याचं याला स्क्वीज करून घेणार. आणि आपल्याला याचं जे पाणी आहे ते नाही टाकायचं आहे, आपल्याला फक्त याचं कव्हर यात टाकायचं आहे. तर निंबूचा रस मी काढून घेते आणि हे असंच आपल्याला यात टाकायचं आहे. आणि पाणी उकळतं तोपर्यंत आपण वेट करू. तर इथे आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे. या स्टेजला आपण त्यात मीठ थोडं जास्त टाकते मी, कारण की हे पाणी आपण फेकणार आहेत नंतर. याला 80% आपल्याला बॉईल करायचं असतं. पाणी गरम आहे म्हणून मी याची हेल्प घेते. स्पायडरच्या हेल्पनेच मी आत टाकते. हे खूप अलगद हाताने याला स्टर करायचं आणि फ्लेम ही फुलच राहू द्यायची. फुल फ्लेमवरच आपल्याला याला जवळजवळ 15 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. 15 मिनिटांनंतर कुठल्या स्टेजला आपण याला बंद करू. काही लोक यात बरिस्ताही टाकून देतात, जो आपण कांद्याचं जे तळलेले जे कांदे आहेत तो यात टाकून देतात, बट आपण हे गार्निशिंगच्या वेळेसच टाकू. बॉईल होतो आहे आपला राईस इथे. तर तोपर्यंत मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स काढून घेतले, जसं आपल्याला लागणार आहे गार्निशिंगला केवडा इसेन्स. आणि इथे मी काही सॅफ्रॉन घेतलेले आहेत, ते पाण्यात मी भिजवून घेते, कारण की आपण आर्टिफिशियल कलर ही यूज करू शकतो, पण माझ्याकडे कलर नाही आहे. सो मी सॅफ्रॉन होते तर मी ते पाण्यात टाकले. काही लोक दुधातही टाकून यूज करतात, तर ॲज पर युअर टेस्ट तुम्ही ते करू शकतात, पण शक्यतो आम्ही दुधात न टाकता मी पाण्यात टाकले आहेत, कारण की कलर छान येतो याच्याने. आपल्या याला 15 मिनिटं झाले आहेत आणि आता हा ह्या स्टेजला आला आहे बघा. तो पूर्ण नाही झाला आहे, फक्त 80% असं शिजलेला आहे. ह्या बाजूला आपलं मी गॅस ही फ्लेम मी ऑफ करते आहे. ही फ्लेम मी ऑफ करते आणि आता 15 मिनिटं झालेत याला, तर याची फ्लेम मी ऑफ करते. आणि हा राईस आता आपण लेअरिंगमध्ये यात टाकू. 1 hour later. आता याची मी वाफ काढून घेतलेली आहे, कारण की पुढची प्रोसेस आपली कुकरमध्येच होईल. तर पुढचा हा राईस जो आपण हाफ बॉईल करून घेतलेला आहे तो यात शिजणार. भाजी आता अशी झालेली आहे. ही शिजली आहे पण पूर्ण नाही अजून. सो आपल्याला आणखीन गॅस लावावा लागेल
तर मी काही भाजी ही काढून घेते आणि लेअरिंगमध्ये आपण राईस यात टाकणार आहे. यात आपण आता थोडा बरिस्ता टाकू. आणि जे हे निंबू आहेत हे आपण काढून घेऊ. कोथिंबीर मी टाकते, थोडा पुदिना, थोडा कांद्याचा बरिस्ता, थोडं तूप, आणि यात आपण स्प्रेड करून परत यात कोथिंबीर आणि पुदिना टाकू. थोडा फ्रेशनेस देतो पुदिना. परत कांद्याचा बरिस्ता यावर टाकू आणि राईसची लेअरिंग याच्यावर देऊ. यावर परत गार्निश करते मी हे. आपण केसर जो घेतलेला आहे तो ठिकठिकाणी टाकून द्यायचा. यात मी केवडा इसेन्स टाकते. यात मी तूप टाकते. आणि लीड लावून याला लो फ्लेमवर फक्त 15 मिनिटं होऊ द्यायचे. आता लो फ्लेमवर याला 15 मिनिटं होऊ द्यायचं. 15 मिनिटं झालेत, सो आपण आता फ्लेम ही ऑफ करून देऊ. आणि थोड्या वेळ याला वाफेतच होऊ देऊ. आता याची वाफ निघाली आहे आणि राईस ही मस्त फुलला आहे. आता आपण बघू. मी गार्निश करून तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपली बिर्याणी ही तयार आहे. That is so मस्त good. शिजले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा. आणि आपला राईसही व्यवस्थित झाला आहे. तर फ्रेंड्स, मी फार कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही डिश बनवली आहे. तर टेस्टलाही खूप छान आहे. आणि ह्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही जर घेत असणार तर अशीच तुम्ही सर्व गोष्टीचं प्रमाण ठेवा आणि अशीच ही डिश तुम्ही रेडी करून पहा. काहीच इन्क्लूड नका करू यात. जर अशाच तुमच्याकडे सगळे जर इन्ग्रेडियंट्स असतील तर ही नक्की मी जशी बनवली आहे सेम तशीच बनणार तुमच्या इथेही. आणि फार कमी साहित्यात मी ही बनवली आहे. आपले जे रेग्युलर खडे मसाले आहेत ते किंवा बिर्याणी मसाला आहे तो त्याच्यातच आपण बनवलं आहे. ना जास्त टमाटाचा यूज केला आहे किंवा काही वेगळा काही आर्टिफिशियल कलर वगैरे यात टाकला आहे.
तर फॅमिली मेंबर्स खात असतात. टेस्टलाही खूप छान आहे आणि नक्की करून पहा तुम्हीही. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. TNP डायरीजवर पुढचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.